नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे घोटा म्हणजेच अँकल आणि फूट म्हणजेच पायाचे असणारे विविध आजार आणि त्यावरती असणारे उपचार आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात फूट अँड अँकल सर्जन असणारे म्हणजेच ऑर्थोपेडिक सर्जन असणारे डॉक्टर श्याम ठक्कर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर श्याम ठक्कर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर श्याम ठक्कर सरांनी विशेष करून पाय आणि घोटा म्हणजेच अँकल आणि फूट सर्जरीमध्ये विशेष करून प्रावीण्य मिळवलेलं आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे नायर हॉस्पिटल मुंबई या ठिकाणून संपादन केलं आणि त्यानंतर अर्थातच फूटमधील किंवा पायामधील असणारं जे प्रगत प्रशिक्षण आहे विशेष करून सर्जरीबद्दल हे घेण्यासाठी त्यांनी US ला प्रयाण केलं. अमेरिकेत 1 वर्ष राहून त्यांनी याविषयीचं विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. पण ह्या सर्व असणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा भारतातील लोकांना यासाठी ते भारतात परतले आणि विशेष करून सुरुवातीला त्यांनी नायर हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसरची या ठिकाणी भूमिका बजावलेली आहे. पण त्याच्या पुढे जाऊन अर्थातच आता गेल्या काही वर्षांमध्ये एकंदरीतच असणारं पायदुखीचं प्रमाण, टाचदुखीचं प्रमाण किंवा पायाच्या असणाऱ्या विविध आजारांचं प्रमाण आणि त्यावरती असणारे जे ठोस उपचार आहेत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सध्या ते लोकमान्य हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज पुणे या ठिकाणी ते विशेष करून कार्यरत आहेतच. पण लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्या आता OPDs ह्या सर्वत्र आहेत. विशेष करून आपल्याला माहितीच आहे की लोकमान्य हॉस्पिटल हे पुण्यामध्ये चिंचवड, त्याचप्रमाणे निगडी, मित्रमंडळ, स्वारगेट या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे सेनापती बापट रोडला आता लोकमान्य HSS हे अतिशय सुसज्ज हॉस्पिटल आपल्याला सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी सेवा देते आहे, ज्याच्यामध्ये संधिवात, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखी सारख्या आजार आहेतच. पण विशेष करून आता पायाच्या दुखण्यासाठी, घोट्याच्या दुखण्यासाठी, टाचदुखीसाठी, फ्लॅट फूट म्हणजे जर का आपल्याला पायाची असणारी एकंदरीत समस्या असतील, त्याच पद्धतीने पायाचे जन्मजात व्यंग असेल, पोलिओसारखा आजार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन डायबेटिक फूट सारखी समस्या ज्याच्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना तर पेशंटला होतातच, पण त्याच्यामध्ये असणारे पायामधल्या अल्सर्स आहेत, पायाच्या असणाऱ्या जखमा आहेत, पायाला होणारं कॉर्न आहे, अशा विविध प्रकारच्या समस्यांसाठी आता आपल्याला ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत. ह्या व्यतिरिक्त आपल्याला मुंबईमध्ये दादर आणि त्याचप्रमाणे ठाणे या ठिकाणी सुद्धा ही सेवा मिळणार आहे आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे. आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रात सर्वत्र OPDचं आयोजन हे लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने सातत्याने करण्यात येत असतं. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची पायाच्या दुखण्याची समस्या असो, ज्याच्यामध्ये घोटा म्हणजे अँकल स्प्रेन आहे किंवा घोट्याची दुखी आहे, संधिवातामुळे उद्भवणारे घोट्याची दुखी आहे, ज्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट आहे किंवा अमवात ज्याला संबोधलं जातं किंवा विविध इतर आजारांनी उद्भवणारी घोट्याची दुखणी आहे आणि त्याचप्रमाणे पायाची विविध प्रकारची दुखणी ज्याच्यामध्ये डायबेटिक फूटपासून ते फ्लॅट फूटपर्यंत समस्या किंवा पोलिओच्या जन्मजात व्यंगापासून ते असणारे पायाच्या बोटांच्या किंवा नखांच्या सुद्धा समस्या हा आता सहजरित्या आपल्याला सोडवता येऊ शकतात. आणि ह्याचं सर्व श्रेय आहे हे डॉक्टर श्याम ठक्कर सरांना जातं. अर्थातच हे काय काय उपचार आहेत ह्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी जो स्क्रीनवरती नंबर बघत आहात 9595844844 हा लोकमान्य हॉस्पिटलचा विशेष करून हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, प्रश्न विचारू शकता आणि विशेष करून ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. मला आवर्जून सांगायचं की पुढील 1 महिन्यासाठी विशेष सवलत असणार आहे ह्या सर्व उपचारांमध्ये, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती 9595844844. सर, अर्थातच कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पायाच्या जर का आपण समस्या म्हटलं तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या येतात, पण सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येते ती आहे टाचदुखी. कारण टाचदुखी सर्वसाधारणपणे सर्वच लोकांना होते आणि त्याच्यावरती कोणते ठोस उपचार आपल्याला मिळत नाहीत आणि रुग्ण काही काळ वेदनाशामक औषधं घेतात, पुन्हा दुखणं उद्भवतं. अशा स्वरूपाचे रुग्ण अनेकदा आपल्याकडे येत असतील. तर सर्वप्रथम मला टाचदुखीविषयी सांगा, काय सांगता येईल? हां, तर टाचदुखी हा सर्वसामान्य आजार आहे पायाचा. टाचदुखीचे वेगवेगळे कारण असतात. आपल्याकडे जेव्हा टाचदुखीचा पेशंट येतो तर त्याला सर्वप्रथम डोक्यात एकच आजार लक्षात येतो, ते आहे प्लांटर फेशियाटिस. पण टाचदुखी म्हणजे प्लांटर फेशियाटिसच एक गोष्ट नसते, भरपूर कारणं असतात. तर एक आहे हाडांचं वाढणं, त्याला म्हणतो कॅल्किनियल स्पर. हा स्पर म्हणजे हाड वाढणं, जर ते पायाच्या खालच्या बाजूला वाढलं तर त्याला प्लांटर स्पर म्हणतो. पायाच्या मागच्या टाचेच्या मागच्या बाजूला वाढलं तर त्याला रेट्रो कॅल्किनियल स्पर म्हणतो. ह्या स्परमुळे प्लांटर फेशिया नावाचा एक पट्टा असतो पायाच्या खालच्या बाजूला, त्याला इजा होते आणि त्याला प्लांटर फेशियाटिस म्हणतो. तर आपण टाचदुखीचं एक कारण तर बघितलं प्लांटर फेशियाटिस. आता आपण बाकीचे कारणं बघूया. तर एक आहे रेट्रो कॅल्किनियल स्पर झालं. दुसरं मज्जातंतूला इजा होणे, त्याच्यामुळे पण टाचदुखी होऊ शकते.
आणखीन एक कारण असतं कॅल्केनियल स्ट्रेस फ्रॅक्चर. स्ट्रेस फ्रॅक्चर नावाचा एक असतो. आपल्याला जसं मेंदूला स्ट्रेस येतो तसं BP वाढतं, तसंच आपण टाचेवर प्रेशर वाढलं, फिजिकल प्रेशर वाढलं तर त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर होऊ शकतं, त्याच्यामुळे पण असू शकतं. तर असे वेगवेगळे कारण असतात. तर टाचदुखीचा उपाय म्हणजे सर्वप्रथम त्याचं कारण शोधणं हे महत्त्वाचं आहे, नंतर त्याचा उपाय येतो. येस, आपण हे बघत आहोत व्हिडिओ वेगवेगळ्या स्वरूपाचे सर. आणि आता नवीन नवीन स्वरूपाचे उपचार तुमच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झालेले, ज्यात दुर्बिणीचे उपचार येतात. पण सर्वप्रथम जेव्हा टाचदुखीचे रुग्ण येतात आपल्याकडे, कशा रीतीने आपण त्यांची मॅनेजमेंट करता, काय सांगता येईल? तर सर्वप्रथम आपल्याकडे पेशंट जेव्हा येतो तेव्हा आम्ही हिस्ट्री विचारतो, माहिती विचारतो आधी कधीपासून आहे काय आहे. उपचार आमचे सुरू होतात तर एक फिजिओथेरपी एक्सरसाइज, दुसरं कस्टमाइज्ड इन्सोल म्हणजे प्रत्येक पेशंटचे पायाचे आकार वेगळे असतात. त्या आकाराला बघून त्यांचं फूट मॅपिंग करतो. प्रेशर प्लेटिंगमध्ये सेन्सर्समध्ये आपण प्रेशर बघतो किती आहे, त्या हिशोबाने त्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स देतो. आणि काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज वगैरे असतात. आणि सर्व महत्त्वाची गोष्ट की पेशंट कोणतं शूज घालतोय ते आम्ही तपासतो, कारण कोणत्या प्रकारचे शूज घालतात त्याच्यामुळे पण टाचदुखीचा त्रास होऊ शकतो. येस, आपण हे सांगताय की टाचदुखीविषयी आपण आत्ता जाणून घेतोय की वेगवेगळ्या स्वरूपाचे हे उपचार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सोल आहे, म्हणजे अर्थातच वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणं आहेत. आणि त्याप्रमाणे आपल्याला पायाचे असणारी ही जी टाचदुखी आहे ही संपूर्णतः जाणार आहे. टेंडोकॅल्केनियल्स आपल्याला आपण हाड वाढणं म्हणतो टाचदुखीला, आपण जे बघतोय आता स्क्रीनवरती. आणि ह्यासाठी आता ठोस उपचार आहेत. आणि विशेष करून सरांनी सांगितल्याप्रमाणे आता सर, आता तुम्ही म्हणालात तसं की आपल्याकडे आता विशेष करून दुर्बिणीचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे? तर जर ह्या सगळ्या उपचारातून काही फरक पडत नसेल तर आपण शस्त्रक्रियेचा उपचार सजेस्ट करतो. त्याच्यात आपण नवीन रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये दुर्बिणीचे उपचार आहेत. तर ते दुर्बिणीद्वारा जे प्लांटर फेशिया ज्याच्यामुळे टाईट होतो त्याला आपण सोडवतो, तर त्याला एंडोस्कोपिक प्लांटर फेशिया रिलीज म्हणतो. येस, आपण हे बघत आहोत स्क्रीनवरती की कशा रीतीने हे दुर्बिणीद्वारे केलं जात आहे. आणि ह्यामुळे आपल्याला अर्थातच संपूर्णतः टाचदुखीवरती मात करता येणं शक्य आहे. आणि मला आवर्जून सांगायचं सर्व प्रेक्षकांना की डॉक्टर श्याम ठक्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार आपल्याला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. लोकमान्य HSS सेनापती बापट रोड पुणे या ठिकाणी आहेच, पण या व्यतिरिक्त निगडी, चिंचवड, मित्रमंडळ, स्वारगेट, पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर आहे, मुंबईमध्ये दादर आहे, ठाण्याला आहे. आणि त्यामुळे हे सर्वत्र आपल्याला ही सेवा मिळणार आहे महाराष्ट्रात. आणि विशेष करून OPDचं आयोजन सुद्धा उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे किंवा औरंगाबाद, नगर, जळगाव सर्वत्र OPDचं पण आयोजन आम्ही करत आहोत. सो त्या अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं आहे, आपण संपर्कासाठी जो स्क्रीनवरती नंबर बघतात 9595844844 जरूर टिपून घ्या. आपल्याला माहितीच आहे की सांधेदुखी असेल किंवा मानपाट कंबरदुखी असेल, स्लिप डिस्क सायटिका असो किंवा आर्थरायटिस आहे, गुडघेदुखी आहे, तर त्यासाठी आपल्याला रोबोटिक उपचार या ठिकाणी नेहमी उपलब्ध होत असतातच. किंवा अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार हे आपल्याला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मिळतातच आहेत. पण आता विशेष करून पाय दुखण्यासाठी, घोट्याच्या दुखण्यासाठी विशेष OPD डॉक्टर श्याम ठक्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे. त्यामुळे टाचदुखी असो, घोट्याचं दुखणं असो म्हणजे अँकलचं दुखणं असो, किंवा पायाला असणारे कॉर्न असो, पायाला असणाऱ्या जखमा असोत, अल्सर असो, डायबेटिक फूट सारखी समस्या, मला आवडून सर्वपेक्षांना सांगायचं की डायबेटिक फूटची समस्या गेल्या काही वर्षात खूप बळावलेली दिसते, तर त्यासाठी आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत. ह्या व्यतिरिक्त जन्मजात व्यंग आहेत पायाची, त्याही विषयी आपल्याला उपचार मिळणार आहेत. तर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आपण टाचदुखीविषयी आम्हाला सांगितलं, त्याच्या खालोखाल जर काय कुठला जास्त कॉमनली आपल्याला आजार होत असेल तर तो आहे घोटा किंवा अँकल. आणि त्याच्यामध्ये स्प्रेन खूप दिसतो आपल्याला आलेला घोट्यामध्ये, किंवा इतरही वेगवेगळ्या समस्या दिसतात. संधिवातांमध्ये सुद्धा, कधी कधी आर्थरायटिसमध्ये सुद्धा या ठिकाणी घोट्याला इजा झालेली दिसते. घोट्याविषयी आम्हाला सांगा आणि आपण काही फोटोग्राफ्स बघूया अनुषंगाने काय सांगता येईल? तर घोट्याचे आजार म्हणजे पाय मुरगळणे हा प्रत्येकाने कधी ना कधीतरी स्वतःला एक्सपिरियन्स केलं असेल की पाय आतल्या बाजूला मुरगळतो, त्याच्यामुळे सूज येते. त्याला आपण अँकल स्प्रेन म्हणतो. आता अँकल स्प्रेन आपण जे इमेजेस बघणार तर त्याचे वेगवेगळे स्टेजेस असतात. तर सुरुवातीला जो बाहेरच्या बाजूला एक लिगामेंट असतो, त्याला ATFL लिगामेंट म्हणून म्हणतात. तर तो आपला पाय आतल्या बाजूला वळवायला थांबवतो. तर त्या लिगामेंटला जर इजा झाली तर त्याला अँकल स्प्रेन म्हणतात. आता जर खूप जास्त प्रमाणात पाय मुरगळला असेल किंवा ज्या पेशंटचं वजन खूप जास्त असेल तर त्यांना जो लिगामेंट आहे तो पूर्णपणे टेअर होतो, त्याला कंप्लीट टेअर म्हणतो. तर जर हे पहिली इंजुरी असेल तर हा टेअर
व्यवस्थितपणे भरून जातो, त्याला व्यवस्थित व्यायाम लागतो. फक्त असंच सूज आल्यामुळे औषध घेऊन उपचार करून त्याचं ट्रीटमेंट घेतल्याने बरं होत नाही. जर आपण फक्त औषध आणि सूज कमी करण्यासाठी वेगळे प्रकरण केले आणि सूज कमी झाली आणि आपण आधीच्या सारखं चालायला लागलो तर हे परत येण्याचे चान्सेस असतात. त्याला आपण रिकरंट अँकल स्प्रेन म्हणतो. जर हे अँकल स्प्रेन किंवा पाय मुरगळणे वारंवार होत राहिले तर त्याच्यामुळे अँकलच्या घोट्याचे खुर्च्या खराब होतात आणि त्याला आपण आर्थरायटिस व्हायला सुरुवात होते. तर ह्याला आपण थांबवायचं, व्यवस्थितपणे ट्रीट करून घ्यावं, निदान करून घ्यावं, तर आपल्याकडे फूट अँड अँकल स्पेशलिस्टला तुम्ही भेटू शकता. येस, आपण आणि ह्या अनुषंगाने बघत आहोत की कशा रीतीने खास करून अँकलसाठी किंवा घोट्यासाठीचे उपचार, जे विशेष उपचार आहेत, जे फक्त डॉक्टर श्याम ठक्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. आणि आपण संपर्कासाठी त्यांचा नंबरही बघतात 9595844844 याच्यावरती जरूर फोन करा. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे. सर, काय काय उपचार हे आपण करतो अँकलसाठी, काय सांगता येईल आम्हाला? तर अँकल स्प्रेन जर पहिली, दुसरी, तिसरी इंजुरी असेल तर ते व्यवस्थितपणे फिजिओथेरपी, एक्सरसाइज, स्ट्रेचिंग वगैरेने बरं होतं. जर हे वारंवार होत राहिलं तर आम्ही शस्त्रक्रिया सजेस्ट करतो. तर याच्यात शस्त्रक्रिया म्हणजे आपण दुर्बिणीद्वारा ते लिगामेंट जे फाटले ते नवीन रिपेअर करतो किंवा रिकन्स्ट्रक्ट करतो. आता ते लिगामेंटची क्वालिटी कशी आहे त्यानुसार आम्ही ठरवतो. पण आधीच्या काळात ही सर्जरी ओपन सर्जरी करायचे. आता आपण नवीन रिसेंट टेक्निकमुळे ते एंडोस्कोपिक किंवा आर्थ्रोस्कोपिक सर्जरी करतो, ज्याच्याने रिकव्हरी लवकर होते, हिलिंग व्यवस्थित होतं आणि रिटर्न टू स्पोर्ट्स म्हणजे खेळ खेळण्यासाठी लवकर बरं होतं. येस, आपण हे बघत आहोत की कशा रीतीने आपल्याला अँकलवरती जर का ताण आला असेल आणि जर का इंजुरी झाली असेल तर आता दुर्बिणीद्वारे त्यावरती उपचार करता येणं शक्य आहे. मग ती स्पोर्ट्स इंजुरी असो किंवा त्या अनुषंगाने आपण ही आता एव्ही बघत आहोत की कशा रीतीने दुर्बिणीद्वारे या ठिकाणची जी इजा आहे ती दूर केली जाते. त्यामुळे घोट्याचा कोणताही आजार असो, त्रास असो, आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. आणि केवळ घोटाच नव्हे तर त्या अनुषंगाने पायाची विविध प्रकारची दुखणी, ज्याच्यामध्ये टाचदुखी, आपण सुरुवातीला डॉक्टरांकडनं त्याच्यावरती असणाऱ्या उपचारांविषयी मार्गदर्शन घेतलं. त्याचप्रमाणे आता अँकल म्हणजे घोट्यावरती असणाऱ्या उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेतलं. ह्याच्या पुढे जाऊन पायाच्या विविध ज्या समस्या आहेत, त्याचप्रमाणे पायाची व्यंग आहेत ह्याविषयी आणि डायबेटिक फूटसाठी कसे उपचार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी फूट म्हणजे पायासाठी आपण बघूया, काही आपण फोटो आणि एव्ही बघूया अनुषंगाने. पायामध्ये सर काय काय दुखणी दिसतात आपल्याला आणि त्याच्यावरती कसे उपचार केले जातात? खास करून फ्लॅट फूट सारखी समस्या आपल्याला दिसते बऱ्याचदा, काय सांगता येईल? तर फ्लॅट फूट म्हणजे मराठीत सांगायचं तर सपाट पाय. नॉर्मली आपल्याला पायाच्या आतल्या बाजूला एक खोल असतो, त्याला आपण आर्च म्हणतो. जर हा आर्च व्यवस्थित असतो तर आपल्या पायाला प्रत्येक ठिकाणी प्रेशर इक्वल मात्रामध्ये येतो. जर आपला पाय फ्लॅट आर्च पडायला लागला, सपाट व्हायला लागला तर त्याला फ्लॅट फूट म्हणतो. ह्याच्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम पायाच्या आतल्या बाजूला सूज येणे किंवा दुखणे, जास्त चालल्यावर दुखणे, उभं राहिल्यावर दुखणं वाढणे किंवा जास्त चालू शकत नसणे, ह्याच्यामुळे सूज असू शकते. आता आपण विचार करणार की सूज तर डायबिटीजमुळे, ब्लड प्रेशरमुळे, कारणामुळे असू शकतं. तर जर एका पायाला असेल तर आपल्याला विचार करायचा की हा फक्त एका पायाचा आजार आहे, डायबिटीज वगैरे याच्यामुळे नाही आहे. तर हा आजार, फ्लॅट फूटचा आजार, सुरुवातीला फक्त सूज येते, हळूहळू वाढत जातो. त्याचे स्टेजेस असतात. एक स्टेज 0 म्हणजे फक्त फ्लॅट फूट असणे पण काही त्रास नसतो. स्टेज 1 म्हणजे हळूहळू सूज येतो आणि आतल्या बाजूला दुखायला लागतं. स्टेज 2 जर आपण याला पुढे जात झालं तर सूज वाढत जाते आणि पायाच्या आतल्या बाजूला एक शीर असते ती फाटायला लागते. स्टेज 3 मध्ये ते पूर्णपणे फाटून जे आपलं टाच असतं ते बाहेरच्या बाजूला वळायला लागतं. आणि स्टेज 4 जर आपण खूपच निग्लेक्ट करत राहिलो तर याला आर्थरायटिस किंवा झीज होते. तर जर आपण व्यवस्थितपणे निदान घेतला सुरुवातीच्या स्टेजेसला तर आपण त्याला फिजिओथेरपी, इन्सोल्स आणि एक्सरसाइजने ट्रीट करू शकतो. जर हा स्टेज 2च्या पुढे जात झाला तर याला फिजिओथेरपी, एक्सरसाइजचं महत्त्व नसतो, त्याचा फरक पडत नाही आणि मग शस्त्रक्रियेची गरज पडते. येस, आणि कशा रीतीने शस्त्रक्रिया केली जाते दुर्बिणीद्वारे आपण स्क्रीनवरती बघत होतात. आणि ह्या शस्त्रक्रियेद्वारे आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा फ्लॅट फूट असो किंवा पायाच्या ज्या समस्या आहेत, खास करून ज्याच्यामुळे पायाला सूज, वेदना येऊ शकतात, तर ह्यावरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. आणि हे सर्व उपलब्ध आहे डॉक्टर श्याम ठक्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटल. आपण संपर्कासाठी नंबर बघतात 9595844844. त्यामुळे घोट्याचे दुखणे असो, टाचदुखी असो, पायाचे दुखणे असो आणि डायबेटिक फूट, मला सर्वच प्रेक्षकांना आवर्जून पुन्हा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून
माध्यमातून सांगायचं आहे, डायबिटीसचं प्रमाण खूप वाढतं आणि त्यामुळे पायात आपल्याला तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. त्याच्यामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथीसारखी समस्या असते, डायबेटिक फूटसारखी समस्या असते आणि पायाच्या न भरणाऱ्या जखमा, अल्सर्स, पायाला असणारी कॉन्स, विविध प्रकारची जी पायाची दुखणी आहेत ही सगळी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली या ठिकाणी ट्रीट होऊ शकतात. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर 9595844844 नंबरवरती जरूर संपर्क करा. पुढील 1 महिना विशेष सवलत असणाऱ्या उपचारांमध्ये तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच पायाचे जे स्नायू बंध आहेत किंवा टेंडन्स आहेत त्याचे काय काय आजार आहेत आम्हाला सांगा. आपण काही फोटोग्राफ्स पण बघूया अनुषंगाने आणि मग नंतर आपण एका रुग्णाचं मनोगत ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण फोटो आणि व्हिडिओ बघूया, काय सांगता येईल. तर जर आपण आधी बोललो रेट्रोकॅल्किनियस स्पर म्हणजे टाचेच्या मागच्या बाजूचं जर हाड वाढलं तर ते आपली मागची जी शीर असते त्याला अकिलीस टेंडन म्हणतो. त्या शिरेला घासून घासून त्याला इजा होते. सर्वप्रथम घासलं तर फक्त सूज येते आणि हा जो आजार आहे तो कसा त्रास देतो की आपण उठल्या उठल्या लगेच पाय टेकवलं की सुरुवातीचे काही पावलांमध्ये त्रास होतो. जसं आपण चालणं वाढवलं की त्रास कमी होऊन जातं. मग आपण त्याला निग्लेक्ट करत राहतो. पण जर हे घासणं वाढत गेलं आणि टेंडनला इजा वाढत गेली तर ते फाटू शकतं. जर ते टेंडन फाटलं तर त्याला शस्त्रक्रियेचीच गरज पडते. तर आपण जर लवकर निदान केलं तर आपण त्याला विदाऊट सर्जरी करू शकतो. तर शस्त्रक्रियेमध्ये आपण काय करतो की त्या टेंडनला रिपेअर करतो आणि जो हाड वाढला आहे त्याला कमी करून टाकतो. हे आधी ओपन सर्जरी म्हणून करायचे. आता आपण ते दुर्बिणीद्वारा करतो, ज्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट होते, लवकर होते आणि टेंडनलाही हिलिंग टाइम जो असतो तो खूप कमी लागतो. येस, आणि या अनुषंगाने अशाच एका रुग्णाचं आपण मनोगत ऐकणार आहोत की कशा रीतीने आपण त्यांची चालही बघतोय, त्यांनाही अशाच स्वरूपाचा त्रास होता आणि त्यांना टेंडन रिपेअर केल्यानंतर कसा आराम पडलाय बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. 1-2 दिवसापूर्वी पाय मुरगाळा होता. पायाची दोनशीर जी म्हणतो ते तुटल्यानंतर मला कंपनीच्या लोकांनी लोकमान्य हॉस्पिटलचा रेफरन्स दिला आणि ते मला इथे घेऊन आले. इथं घेऊन आल्यानंतर मला श्याम ठक्कर डॉक्टरांनी चेक केलं आणि त्यांनी MRI, एक्सरे अशा काही गोष्टी करण्यास सांगितल्या आणि ते केल्यानंतर असं डायग्नोसिस झालं की पायाचा जो टेंडन आहे तो खराब झालेला आहे. खराब झाल्यानंतर त्यांनी मला तात्पुरत्या स्वरूपात मेडिसिन देऊन 2 दिवसांना सर्जरी फायनल केली. त्यानंतर मी सर्जरीसाठी ॲडमिट झालो 2 दिवसांनी. माझी सर्जरी अतिशय उत्कृष्ट केली. सर्जरी करायच्या अगोदर माझ्या मनामध्ये खूप भीती होती की म्हणजे ॲनेस्थेसिया दिल्यानंतर कसं होईल, आपल्याला म्हणजे आपला BP शूट आउट होईल का, आपल्याला काय फारसं दुखेल का. पण हॉस्पिटलमधलं टोटल वातावरण बघितल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीनं घरी राहतो त्या पद्धतीने इथल्या सगळ्या स्टाफने आम्हाला ट्रीट केलं. ट्रीटमेंट ही खूप चांगली झाली. त्यामुळं माझ्या अपेक्षेपेक्षा मी लवकर क्युअर झालो. मला ऑपरेशन नंतर 4-5 तासानंतर पेन्स पूर्ण थांबले. ह्यातच कळून चुकतं की ऑपरेशन काय लेवलचं झालंय. आपण बघितलं की कशा रीतीने ऑपरेशन नंतर 4 ते 5 तासात हे रुग्ण रिकवर झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय. आपल्यालाही कोणत्याही स्वरूपाची पायदुखी असो, टाचदुखी असो, डायबेटिक फूटसारखी समस्या आहे, पायाचे जन्मजात व्यंग आहेत, बोटांच्या समस्या असतील, नखांच्या समस्या असतील, कॉर्न आहे, पायाच्या न भरणाऱ्या जखमा आहेत, अल्सर आहेत, ह्या सर्वांसाठी उपचार उपलब्ध आहेत. डॉक्टर श्याम ठक्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटलमध्ये जे पुणे, निगडी, चिंचवड, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, दादर सर्वत्र उपलब्ध आहे. फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात 9595844844 यावरती जरूर फोन करा. पुढील 1 महिना विशेष सवलत आहे तर त्याचा जरूर लाभ घ्या. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पायाचं दुखणं किंवा घोट्याचं दुखणं आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या विविध समस्या, ज्याच्यात डायबेटिक फूट आहे, पायाला असणाऱ्या जखमा आहेत, कॉर्न आहेत, अल्सर आहेत किंवा घोट्याचा स्प्रेन आहे, अँकल स्प्रेन आहे ज्याला म्हटलं जातं, टाचदुखी आहे, ह्या सर्वांसाठी उपचार उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर 9595844844. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात खास करून डॉक्टर श्याम ठक्कर सरांकडनं जाणून घेतलं पायाच्या विविध समस्यांविषयी. पुढची एक समस्या आहे सर, डायबेटिक फूट जी खूप कॉमन झालेली आहे, त्याविषयी आम्हाला पटकन काय सांगता येईल. तर डायबिटीज म्हणजे तसं बघायला गेलो इंडिया डायबिटीज कॅपिटल म्हणतो. पूर्ण वर्ल्डमध्ये इंडियामध्ये डायबिटीजचं प्रमाण एवढं जास्त आहे. तर डायबिटीजमध्ये काय होतं की जे पायाचे मज्जातंतू असतात त्यांना इजा होते, ज्याच्यामुळे पायाचे जे वेदना असतात आपले ते कमी होऊन जातात. आपल्या पायाला काही टोचणं किंवा काही लागणं ते आपल्याला कळत नाही डायबिटीजमुळे. तर ह्याच्यामुळे हळूहळू आपला पाय शूजमध्ये किंवा जमिनीमध्ये घासून घासून कॉर्न डेव्हलप होतो, कॉर्न सुरुवात होते आणि स्किन जाड व्हायला लागते.
पण नॉर्मली आपल्याला ते कळतं, पण डायबिटीजमध्ये ते कळत नाही. तर त्याच्यामुळे हळूहळू ते स्किन अल्सरमध्ये डेव्हलप होतं. अल्सर एकदा डेव्हलप झालं की मग ते भरायला वेळ लागतं. नॉर्मल जर परिस्थितीत तो अल्सर जर भरत असेल तर डायबिटीजमध्ये ते खूप वेळ लागतो, खूप महिने लागतात भरायला. आणि जर ते अल्सर वाढत गेलं तर हाडांमध्ये इन्फेक्शन व्हायला लागतं आणि हाडामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर जर आपण हे केलं तर गँग्रीनपर्यंत पोचू शकतो. येस, आणि ह्यावरतीही आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत. आणि या अनुषंगाने टो किंवा पायाच्या बोटांच्या समस्यांविषयी आपण बघूया पटकन फोटो आणि एव्ही. या अनुषंगाने सर, पायाच्या बोटांची काय समस्या असू शकते, काय सांगता येईल आम्हाला? तर पायांच्या बोटाची विकृती ही खूप कॉमन समस्या आहे. आपल्या देशात तेवढ्या प्रमाणात ते लक्ष देत नाही, पण बाहेरच्या देशात खूप जास्त आहे. तर सर्वप्रथम कारण याचं फुटवेअरमुळे असतं. आपण जे फुटवेअर किंवा शूज घालतात ते पुढच्या भागातून खूप अरुंद असतात. ते फॅशनमध्ये दिसायला खूप छान असतात, पण ते घालायला खूप अनकम्फर्टेबल असतात. तर त्याच्यामुळे आपला जो अंगठा आहे तो बाहेरच्या बाजूला वळायला लागतो. जर हे वाढत गेलं आणि आपण जर शूज तसेच वापरत गेले तर हे परत येणं शक्य नसतं. त्याला मग शस्त्रक्रिया लागू शकते. दुसरं कारण पायांच्या बोटांची विकृती म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, जे संधिवात असतं त्याच्यामुळे असतं. संधिवातामध्ये जे पायाची विकृती असते ती खूप जास्त प्रमाणात असते. आपण ते व्हिडिओ बघत असाल आणि त्याला शस्त्रक्रियेची गरज पडते आणि अशा पेशंटला शस्त्रक्रियेनंतर खूप चांगले रिझल्ट्स असतात. येस, मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला डॉक्टर श्याम ठक्कर सरांनी की अशा सर्व रुग्णांना आता शस्त्रक्रिया जी दुर्बिणीद्वारे आता करता येणं शक्य आहे. आणि खास करून मला आवर्जून सांगायचं वाटतं की हे सर्व उपचार जे अत्याधुनिक स्वरूपाचे आहेत, जे आपल्याला पायदुखी, टाचदुखी, डायबेटिक फूट, पायाच्या समस्या, पायाची असणारी जन्मजात व्यंग किंवा आत्ता असणाऱ्या पायाच्या बोटांच्या समस्या बघितल्या, पायाचे कॉर्न, अल्सर्स, पायाच्या न भरणाऱ्या जखमा, पायाच्या फ्रॅक्चर्स, ह्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत. लोकमान्य हॉस्पिटल, जे खास करून पुण्यामध्ये निगडी, चिंचवड मित्रमंडळ आणि लोकमान्य HSS सेनापती बापट रोड या ठिकाणी सेवा देत आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे आणि या ठिकाणी खास करून दादर, ठाणे, मुंबई या ठिकाणी आपल्याला ही सर्व सेवा मिळणार आहे. तर जरूर कॉल करा. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर 9595844844 या नंबरवरती. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.